श्रद्धा, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तुम्हें क्या लगा? गुड मॉर्निंग ऑल। वेरी गुड मॉर्निंग ऑल। यस, म्यूट केलंय मी माझा माईक।
श्रद्धा गुड मॉर्निंग. झाले का सर्वांचे फॉर्म्युलीज पाठ? यश गुड मॉर्निंग. सम्स अँड डिफरन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आपण फॉर्म्युलीज बघितले ते सर्वांचे रीड झालेत का? झाले का? सर्वांचे पाठ झाले का? कोणते बघितले आपण? कुंदन पाटील यस. श्रद्धा यस. सर्वांचा आन्सर पाहिजेत मला. तनिष्का यस. वैदिका यस. खूप कमी स्टुडंट ऍक्टिव्ह आहेत. बाकीच्यांची काय अंघोळ राहिली का? अजून फ्रेश झाले नाही का बाकीचे? का नुसतं मोबाईल साईडला ठेवून दुसऱ्या कामामध्ये आहेत? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वेदिका. यस. काय काम चालू आहे? फ्रेश होऊन सर्वजण हेडिओ आहे का आजचा? आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. गुड मॉर्निंग मनीषा. मनीष. प्रांजल गुड मॉर्निंग. ओके. सर्वांचे फॉर्म्युले पाठ झाले का? रीड झाले का सर्वांचे? कोणते? सम ऑफ डिफरन्स, सम अँड डिफरन्स अँगल ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके. ओके. कोणते फॉर्म्युले बघितले आपण? फॉर एक्झाम्पल साइन ए प्लस बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. जे आणि बी तयार झालेत सम मध्ये, अँगल मध्ये ए प्लस बी आहे, तो कशापासून तयार झाला? एक अँगल पासून तयार झालेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण अननोन अँगल पासून दोन अँगल तयार केले होते. 15 डिग्रीला कसं कन्वर्ट केलं होतं? 60 डिग्री मायनस 45 डिग्री. ओके. एक्झाम्पल जर बघायचं झालं तर साइन 15 डिग्रीची जर व्हॅल्यू काढायची आपल्याला तर डायरेक्ट साइन 15 डिग्रीची काढू शकत नाहीत आपण. त्यासाठी काय केलं आपण? त्या 15 डिग्रीला नोन मध्ये कन्वर्ट केलं होतं. साइन 60 डिग्री मायनस 45 डिग्री आणि मग साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला यूज केला होता. सेम ऍज इट इज. जर तुम्हाला कॉस 15 डिग्री विचारलं तर काय करणार? कॉस 60 डिग्री मायनस 45 डिग्री. आणि सर्वांना माहित आहे कॉस 50 डिग्री, कॉस 45 डिग्री किती, साइन 60 डिग्री किती, कॉस 60 डिग्री किती आणि साइन 45 डिग्री किती. नोन अँगलच्या व्हॅल्यू सर्वांना पाठ आहेत. 10वी पासून बघतोय आपण, राईट? तर तसंच जर 15 डिग्री टॅन 15 डिग्री जर आपण कशाला केला तर काय येणार आहे? टॅन 60 डिग्री मायनस 45 डिग्री. मग फॉर्म्युला यूज करायचा टॅन ए मायनस बी. तिथे टॅन ए ची व्हॅल्यू आहे 60 डिग्री आणि बी ची काय असणार आहे? 45 डिग्री. युजिंग फॉर्म्युला टॅन ए मायनस बी. ओके. सेम ॲज इट इज. ऍडिशनचे जर एक्झाम्पल असेल तर टॅन ए प्लस बी, साइन ए प्लस बी, कॉस ए प्लस बी. राईट. 10 डिग्री 25 डिग्री हा घेणार आहेत आपण सर्व एक्झाम्पल्स ते. ओके. हा. नेक्स्ट आपण बघितला मल्टिपल अँगल ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. कोणते कोणते? फॉर एक्झाम्पल साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. नेक्स्ट साइन 2 थीटा फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ टॅन. काय तो? साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. राईट. नंतर नेक्स्ट कॉस 2 थीटा. कॉस 2 थीटाचा काय फॉर्म्युला आहे? कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा.
कॉस टू थिटाचे अजून कोणते कोणते फॉर्म्युले बघितलेत आपण 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. ओके, हे डबल अँगलचे फॉर्म्युले सर्व. तसं टॅन टू थिटाचा फॉर्म्युला काय असणार आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर साइन थिटाचा इन द फॉर्म ऑफ टॅन मध्ये सुद्धा फॉर्म्युला आहे, लक्षात राहू द्या. कॉसचा सुद्धा इन द फॉर्म ऑफ टॅन मध्ये सुद्धा फॉर्म्युला आहे आणि टॅनचा ऑलरेडी आहेच. ओके, तर हे सगळे आपण फॉर्म्युले बघितलेत. याच्यावर जर एक्झाम्पल बघायचे झाले कसे असणार ते बघा. फॉर एक्झाम्पल अननोन अँगल असा असेल 22.5. अननोन अँगल काय आहे 22.5. तुम्हाला व्हॅल्यू काढायची साइन थिटा किंवा कॉस थिटाची अशी व्हॅल्यू काढायची तुम्हाला. आणि साइन थिटा इज इक्वल टू काय 22.5. आता 22.5 हा अननोन अँगल आहे, त्याला नोन मध्ये कसं कन्वर्ट करणार तुम्हाला माहित आहे. 22.5 इंटू 2 केला तर किती होतो 45. ओके, किती होतो 45. जर समजा 22.5 ला डबल केल्याच्या नंतर 45 होत असेल तर तुमच्या लक्षात एक यायला पाहिजे की साइन टू थिटा चे फॉर्म्युला यूज करायचा. ओके, तर साइन टू थिटा इज इक्वल सॉरी किंवा कॉस 22.5 असा विचारला तुम्हाला क्वेश्चन, तर तुम्ही काय करणार कॉस टू थिटा इज इक्वल टू काय असतो कॉस टू थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आता बघा कॉस टू थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ह्या फॉर्म्युल्यामध्ये स्टार्टिंगला कॉस टू थिटा मध्ये डबल अँगल आलाय, पण फॉर्म्युल्याच्या नंतर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा तिथे काय आलाय सिंगल थिटा आलेला फक्त. ओके, तुम्हाला फाइंड करायला सांगितलं साइन थिटाची व्हॅल्यू, तर कशी करणार तुम्ही बघा. थिटा इज इक्वल टू काय 22.5, तर 2 थिटा इज इक्वल टू काय होणार आहे 45 डिग्री. मग काय करणार तुम्ही कॉस टू थिटा म्हणजे कॉस 45 डिग्री ठेवणार इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि थिटाची व्हॅल्यू काय 22.5. त्याच्यावरून तुम्ही साइन 22.5 ची किंमत काढू शकता, कारण की कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू माहित आहे. म्हणजे सांगायचं काय अननोन अँगल पासून आपण कन्वर्ट केला, अननोन अँगलला कन्वर्ट केला कशामध्ये नोन अँगल मध्ये. ओके, कशामध्ये कन्वर्ट केलं त्याला नोन अँगल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. राईट, ओके, राईट केलेला आहे मी. सर्व एक्झाम्पल्स घेतलेलेच मी डबल रिव्हिजन देतोय फक्त. ओके, जेवढं मी सांगेल ना आता ते सगळे एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण, त्याचं फक्त रिव्हिजन चालू आहे, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. तुम्ही अपडेट नाहीत. लेक्चर चालू झाल्याच्या नंतर आपलं जे नोटबुक आहे ते सोबत ठेवायचं, समोर ठेवायचं. कोणत्या एक्झाम्पल विषयी मी विचारतोय किंवा सांगतोय लगेच ते एक्झाम्पल काढायचं. सगळे एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण, एक एक एक्झाम्पल घेतले. फॉर एक्झाम्पल साइन 15 डिग्री जर घेतला असला एक्झाम्पल मी, तर साइन 15 ला कसं केलं होतं मी साइन 6 डिग्री मायनस 45 डिग्री. तर तुम्हाला म्हणजे मी टॅन 15 डिग्रीचा क्वेश्चन नाही घेतला, परंतु मग तुम्हाला कन्वर्ट करता यायला पाहिजे. कोणतं टॅन 6 डिग्री मायनस 45 डिग्री. ओके, हे सर्व घेतलेलं आहे आपण. राईट, चला तर आपण सम ऑफ डिफरन्स अँगल ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि मल्टिपल अँगल ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याच्यावरती एक्झाम्पल्स फॉर्म्युला इंट्रोड्यूस केलेले आहेत. ओके, मल्टिपल अँगल ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, त्याच्याविषयी आज आपण एकदा थोडंसं डिस्कशन करू. हे बघा एक्झाम्पल 8 नंबरचं एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मधलं 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल असं येते 16 साइन थिटा इंटू कॉस थीटा इंटू कॉस 2 थीटा इंटू कॉस 4 थीटा इंटू कॉस 8 थीटा इज इक्वल टू साइन 16 थीटा. ओके, तुमच्या हा
तुमच्याकडे क्वेश्चन आहे साइन 16 साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा इज इक्वल टू साइन 16 थिटा, राईट. आता मला सांगा तुम्ही ह्या क्वेश्चनची एक लेफ्ट साइड LHS साइड, लेफ्ट हँड साइड काय आहे, हा पार्ट आहे, आणि RHS साइड काय आहे, हा पार्ट आहे, राईट. कसं सॉल्व्ह करणार याला, हे जर एक्झाम्पल दिलं तुम्हाला तर काय करणार याला, हे बघा साइन थिटा इंटू कॉस थिटा, हा फॉर्म्युला कशाचा आहे, साइन थिटा इंटू कॉस थिटा कशाचा आहे, साइन 2 थिटा. चार्ट सेक्शन मध्ये लगेच सांगायचं साइन 2 थिटा. गुड. काय तो साइन 2 थिटा, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा असा फॉर्म्युला. काय काय ओके, बरं झालं सांगितलं, दिसत नाही का तिकडे, ओके. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके, नाही काय प्रॉब्लेम नाही, इकडे काही सांगणं तसं. ओके, हा येस. जर बोर्ड दिसतोय ना, माझा बोर्ड दिसतोय ना तुम्हाला, व्हाईट बोर्ड, व्हॉइस क्लिअर ऐकू येते ना, येस येस येस, ओके, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे चालेल. हा ओके, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. ओके बघा क्वेश्चन काय आहे, साइन 16 साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा वगैरे असा क्वेश्चन दिलेला आहे. याच्या स्टार्टिंग बघा साइन थिटा इंटू कॉस थिटा दिलेला आहे. हा कशाचा फॉर्म्युला आहे, साइन थिटा इंटू कॉस थिटा कशामध्ये आहे, साइन 2 थिटा, साइन 2 थिटा मध्ये आहे. तर या 16 ला मी असं कन्वर्ट करतो 8 इंटू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, ओके, इंटू बाकीचा पार्ट ऍज इट इज कॉस 8 थीटा, ओके, LHS साइड आहे. हा 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा काय लिहिल मी याला, साइन 2 थिटा, हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला, राईट. हा इथे दिलेला आहे समोर. ह्या एवढ्या पार्टला मी साइन 2 थिटा लिहिला, बाकीचा पार्ट ऍज इट इज कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा. ओके बघा LHS साइड घेतलेली आपण. पुन्हा काय आलं इथं बघा, इथं साइन थिटा कॉस थिटा, नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला पुन्हा भेटले साइन थिटा इंटू कॉस थिटा इथं भेटलेला आहे. ज्यावेळेस अँगल मध्ये काय नुसता थिटा आहे, सिंगल थिटा, त्यावेळेस इकडे काय आलाय 2 थिटा आलेला आहे. तसंच साइन 2 थिटा इंटू कॉस थिटा हा फॉर्म्युला कशाचा आहे, पुन्हा कशामध्ये आहे तो, सेम याच्यामध्येच आहे. साइन 4 थिटाचं काय होणार आहे, 2 साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा. ओके, इकडे 2 होता, इकडे अँगल मध्ये 1 आलाय, इकडे 4 होता, इकडे 2 येईल. तर काय होणार आहे त्याचं, 8 ला मी असं कन्वर्ट करू शकतो 4 इंटू 2 साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा इंटू कॉस 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा, राईट. आता बघा हे 4 इंटू 2 आहे, 42 नाही, 4 ला 4 ऍज इट इज, 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा कशाचा फॉर्म्युला आहे तो, साइन 4 थिटा. कन्फ्युजन व्हायचं, 2 असेल तिकडे 4 येणार आहे, ह्याच फॉर्म्युला आपण रिजनरेट केले. तर काय होणार त्याचं, एवढ्या पार्टचं काय होणार आहे आता, साइन 4 थिटा इंटू कॉस 4 थिटा इंटू कॉस 8 थिटा असं होईल. ओके, पुन्हा साइन आणि कॉस दिसतो आपल्याला, साइन आणि कॉस सेम फॉर्म्युला लागू होणार आहे, पण काय इथं 4 आहे, 4. तर अँगल मध्ये काय येणार आहे, अँगल मध्ये काय येणार आहे, चार्ट सेक्शन मध्ये सांगायचं लगेच. अँगल मध्ये काय येणार आहे, जर समजा फॉर्म्युल्यामध्ये 2 इंटू साइन 4 थिटा इंटू कॉस 4 थिटा असेल, तर इकडचा पार्ट काय येणार आहे, गुड, काय येणार आहे, साइन 8 थिटा, साइन 8 थिटा येईल, राईट.
तर ह्या 4 ला मी लिहितो 2 into 2 sin 4 theta into cos 4 theta into cos 8 theta, राईट. नेक्स्ट बघा 2 sin theta into cos theta, हाच फॉर्म्युला आहे तो. त्याच जागेवर येणार आहे 2 into sin 8 theta into राहिलेला पार्ट काय आता फक्त cos 8 theta, राईट. पुन्हा कोणता फॉर्म्युला येईल आता sin 8 theta into cos 8 theta. चार्ट सेक्शन मध्ये क्विकली आन्सर सांगायचंय, फास्ट. काय येणार आहे चार्ट सेक्शन मध्ये सर्वांनी आन्सर सेंड करायचे. काय येणार आहे? अजून बऱ्याच जणांनी आन्सर नाही सांगितलंय. काय येणार आहे? काय येणार आहे? साइन 16 थीटा. आणि आपलं आणायचं काय होतं? साइन 16 थीटा. झालं ना प्रूव्ह? साइन 16 थीटा. ओके, झालं ना प्रूव्ह? खूप सोपं आहे की नाही? फक्त फॉर्म्युला पार्ट पाहिजेत आपल्याला. फॉर्म्युलाला कन्वर्ट कसं करायचं? 2 थीटाचं सिंगल थीटा मध्ये कन्वर्ट केलंय, 4 थीटाला 2 थीटा मध्ये कन्वर्ट केलंय, बरोबर. सेम लॉजिक प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये इम्प्लिमेंट करायचंय. ओके, श्रद्धा परत एकदा सांगा. कोणाला सांगावं लागतं अजून डबल एकदा? सर्वांना सांगायचं का? नाही कळालं अजून? परत एकदा सांगा. ठीक आहे, हे बघा लक्ष द्या इकडं. थोडं नंतर लिहिलं तरी चालेल, हा समजून घ्या आधी. ओके, क्वेश्चन होता 16 sin थीटा इंटू कॉस थीटा इंटू कॉस 2 थीटा इंटू कॉस 4 थीटा इंटू कॉस 8 थीटा इज इक्वल टू आणायचं होतं आपल्याला साइन 16 थीटा. ओके, आपण जेवढे पण फॉर्म्युले बघितलेले आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये क्वेश्चन मध्ये काय बघा आधी, LHS साइड जी आहे, हा पार्ट LHS साइडचा आहे. LHS साइड मध्ये तुम्हाला काय दिसतंय? साइन थीटा कॉस थीटा, बाकी कॉस थीटा कॉस थीटा कॉस थीटा आहे. ओके, नंतरच्या नंतर बघू. पण स्टार्टिंगचं पोझिशन स्टार्टिंगला काय आहे? साइन थीटा इंटू कॉस थीटा दिसतोय तुम्हाला. मग तुमच्या माइंड मध्ये आला असेल कोणता फॉर्म्युला लागू होईल गड्या? साइन 2 थीटा, राईट. कारण की साइन 2 थीटा मध्येच फक्त काय आहे? साइन थीटा इंटू कॉस थीटा आहे. पण साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय आहे? 2 sin थीटा इंटू कॉस थीटा आहे. तर इथं 2 नव्हता म्हणून हे 16 ला मी काय केलं? 2 मध्ये कन्वर्ट केले. कारण की 8 into 2 काय होतो? 8 into 2 काय होतो? 16, राईट. काय होतो? 16 होतो. 8 into 2 काय होईल? 16 होईल. बघा फॉर्म्युल्यामध्ये वरची जी स्टेप होती का त्याला मी फॉर्म्युल्यामध्ये आणलेला आहे. 8 into 2 sin थीटा इंटू कॉस थीटा, लगेच काय येणार फॉर्म्युला? साइन 2 थीटा. फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट केलं मी. मग एवढ्या होल टर्मला, एवढ्या टर्मला मी डिरेक्टली काय घेऊ शकतो? साइन 2 थीटा घेऊ शकतो. ओके, बाकीचा पोर्शन जशाला तसा लिहून काढणार, राईट. कोणाकोणा तर स्टार्टिंगलाच कळालं असेल 2 sin थीटा इंटू कॉस थीटा काय असतो? साइन 2 थीटा. पुन्हा डबल कॉस 2 थीटा येतोय, बरोबर. डबल काय होणार आहे? साइन थीटा फॉर्म्युला यूज जाणार आहे. त्याच्यावरून काय येईल? साइन 4 थीटा. पुन्हा त्याच्यावरून काय होते? समोर कॉस 4 थीटा आहे. कॉस 4 थीटाचा डबल कसं मध्ये कन्वर्ट होणार आहे? कॉस 8 थीटा मध्ये कन्वर्ट होईल. आणि कॉस 8 थीटा म्हणजे साइन 8 थीटा इंटू कॉस 8 थीटा पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होईल? पुन्हा साइन 2 थीटाच्या फॉर्म्युला मध्ये, म्हणजे साइन 16 थीटा, राईट. हे झालं एक कन्वर्ट आपलं. इथे बघा आता काय आलंय? साइन 2 थीटा इंटू कॉस 2 थीटा. हे 8 ला मी सिम्प्लिफाय केले 4 into 2 मध्ये केलेलं आहे. कारण की का केलं? कारण की 2 sin थीटा इंटू कॉस थीटा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आणलेला आपण. तर 2 थीटा अँगल होता हा समजा कन्सिडर केला हाफ, त्याचं फर्स्ट काय होणार आहे? म्हणजे हा डबल असेल तर फॉर्म्युल्यामध्ये काय येणार आहे? याच्या डबल. किती होणार आहे? 4 होणार आहे, म्हणजे साइन 4 थीटा. त्या पूर्ण टर्मला मी लिहिलंय साइन 4 थीटा. इथं फॉर्म्युला आहे. सेम लॉजिक इथं पण इम्प्लिमेंट केलेलं आहे मी. ओके, हा आलाय. पुन्हा याला काय लिहिलं? 8 थीटा. पुन्हा 2 sin 8 थीटा इंटू कॉस 8 थीटा काय होले? साइन 16 थीटा. समजलं सर्वांना? समजलं का? अजून एक वेळेस सांगावं लागते? चॅट सेक्शन मध्ये सांगा. ओके, क्लिअर.
क्लिअर क्लिअर आला शब्द तर विषय संपतोय, है की नाही? विषयच राहत नाही काही, बरोबर? असे काही आन्सर पाहिजेत मला, म्हणजे लवकर लवकर सिलेबस होईल, बरोबर? क्लिअर? ओके. हे बघा, क्वेश्चन मी रब करतो. कॅन आय रब दिस क्वेश्चन? चॅट सेक्शन मध्ये लगेच सांगा. ऑफ ओके, गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण लगेच. हा, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला करायचा बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तुम्हालाच करायचा आहे. तो क्वेश्चन असा आहे, cos 7 degree into cos 14 degree into cos 28 degree into cos 56 degree is equal to sin 68 degree divided by 16 cos 83 degree 83 डिग्री. बघा क्वेश्चन काय दिलाय, cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. ओके, या तुम्हाला LHS साइड दिलेली आहे. तुम्हाला प्रूव्ह काय करायची, RHS साइड कोणती, काय प्रूव्ह करायचंय? sin 68 डिग्री अपॉन 16 cos 83 डिग्री. बघा हिंट देतो मी, LHS साइड, LH साइडला हा पार्ट आहे पूर्णच्या पूर्ण. ओके, हा तर बघा काय आलंय, कॉस 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 आलेला आहे. अँगल काय आलाय, 7 14 28 56, डबल डबल काहीतरी होतंय असं. ओके, हा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो ह्या एक्झाम्पलला? लक्ष करा, थोडं लक्ष द्या. बघा कॉस कॉस असं मल्टिप्लिकेशन मध्ये असेल असं काही बघितलेलं नाही आपण. ओके, मी जर याला न्यूमरेटरला, कारण की बघा आन्सर मध्ये काय आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीकडे पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. ओके, मी काय करतो, साइन 7 डिग्रीनं न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो. लिहू आपण व्यवस्थित वाटलंच तर. ओके, हा LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह करायचं आपल्याला. LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू काय, cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. ओके, नाउ दिस इज इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय म्हणतो मी, इक्वेशन 1 ला काय करायचंय, मल्टीप्लाय न्यूमरेटर and denominator by sin 7 डिग्री. कशामुळे करायचं बघा, sin 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री कशाचा फॉर्म्युला होईल, sin 2 थिटाचा. ओके, sin 2 थिटा, थिटा काय इथं 7 डिग्री, त्या फॉर्म्युल्यामध्ये आणायचं आपल्याला त्याला. ओके, त्यामुळे काहीतरी मी असं लॉजिक लावतोय, काहीतरी ऍडजस्टमेंट करतोय. ओके, मग काय होणार आहे आपला न्यू आन्सर, साइन 7 डिग्री न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला पण काय असणार आहे, साइन 7 डिग्री, कारण की न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलंय कशाने, साइन 7 डिग्रीनी. बाकी काय राहतो, cos 7 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. आता बघा आता काय झालंय, म्हणजे जे एक्झाम्पल्स होतं ते कशामध्ये कन्वर्ट झालं, आता साइन कॉस मध्ये झालंय. साइन 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री, पुन्हा आपल्याला 2 लागणार आहे इथं, बरोबर, कारण की sin 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 2 sin थिटा इंटू cos थिटा. सिंपल आहे. पुन्हा मल्टिप्लाय करा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2 नी, म्हणजे इथंच लिहा इक्वेशन 1 मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय 2 sin 7 डिग्री, 2 sin 7 डिग्री. ओके, आता कळलं का, आता जमल ना तुम्हाला, लगेच आन्सर काढा. आता हा फॉर्म्युला यूज करा, इथं थिटाची व्हॅल्यू काय आहे 7 डिग्री.
सांगा आन्सर चॅट सेक्शन मध्ये क्विकली आन्सर सांगायचं याचं. हा बघूत आपण कोणाला किती जमतात तर. साइन 14 आलं त्याचं. ओके बरोबर आहे. मग साइन 14 डिग्री इंटू कॉस 14 डिग्री पुन्हा आलाय बरोबर. पुन्हा साइन थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फास्ट. यस यस सेम लॉजिक. प्रिव्हियस एक्झाम्पल सारखंच लॉजिक आहे याचं पण. ओके 5 सांगा. हा साइन 14 डिग्री बरोबर आहे. यस पुन्हा काय आलंय साइन 28 डिग्री आलंय. मग साइन 28 डिग्री आणि क्वेश्चन मध्ये सुद्धा कॉस 28 डिग्री आहे. पुन्हा तेच यूज करायचा फॉर्म्युला. तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. साइन 56 डिग्री राईट. पुन्हा साइन 56 डिग्री आणि इकडे पण काय आहे कॉस 56 डिग्री. साइन 56 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री. डिनॉमिनेटरला पण तुम्हाला आणि न्यूमरेटरला 2 ने पुन्हा मल्टिप्लाय करायचं राईट. साइन 112 कोण आहे हर्ष. गुड हर्ष चांगली ट्राय करतोय. श्रद्धा गुड. हा बरोबर आहे. न्यूमरेटरला आला असन साइन 112 आणि डिनॉमिनेटरला काय आलं बरं. डिनॉमिनेटरला पण काहीतरी आलं असेल तुमचं बरोबर. डिनॉमिनेटरला काय आलं मला सांगा. बाकीच्या याला जमना का. फक्त श्रद्धा सेंड करते मेसेज. हा सीएटी फक्त श्रद्धालाच क्रॅक करायची वाटते. बाकीच्याला काय नुसतं बोर्डच पास व्हायचं का. नुसतं पासिंग करायचं का. सॉल्व करा साईडला रफ बुक घ्यायचं आणि सॉल्व करायचे प्रत्येक एक्झाम्पल. काय आलंय डिनॉमिनेटरला 16 साइन थिटा. सर्वांचं आलं का. वर्षिकाने सांगितलंय डिनॉमिनेटरला आलंय 16 साइन 7 डिग्री. बरोबर आहे का. चार्ट सेक्शन मध्ये लगेच सांगा तेच आहे का तुमचं काय वेगळं आलं. गुड. काय आलं तुमचं डिनॉमिनेटरला काय आलं. केलंच नाही तुम्ही. चार्ट सेक्शन मध्ये आन्सर सेंड करा राईट. हे बघा लक्ष द्या इकडं. इज इक्वल टू ॲज इट इज 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. काय येणार आहे साइन 2 थिटा. थिटा काय 7 डिग्री. 7 इंटू 2 काय होतो 14 डिग्री. ह्या पार्ट एवढा आलाय 14 डिग्री इंटू कॉस 14 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री. ओके डिनॉमिनेटरला काय येणार आहे. डिनॉमिनेटरला आलंय 2 साइन 7 डिग्री. न्यूमरेटरला काय आलं आता बघा साइन 14 डिग्री इंटू कॉस 14 डिग्री. फॉर्म्युला काय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला पुन्हा 2 ने मल्टिप्लाय करतो मी. ह्या टर्मला खाली लिहायचं मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय 2. शॉर्टकट करणार आहे थोडंसं मी. तर काय तयार होणार तुमचं पुन्हा साइन 2 थिटा 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. कशाचा आहे साइन 2 थिटा. साइन 28 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री. आणि डिनॉमिनेटरला काय येते 2 इंटू 2 4 साइन 7 डिग्री. ओके यस. नेक्स्ट काय झालं बघा पुन्हा आलंय साइन आणि कॉस. पुन्हा 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं मिळतं. हे नेक्स्ट स्टेप मध्ये लिहायचं याच्यातच नाही लिहून काढायचं. ही स्टेप झाल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये तसं मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं 2 ने. ओके पुन्हा काय झालंय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 28 इंटू 2 56 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री. डिनॉमिनेटरला काय येणार आहे 8 साइन 7 डिग्री. 8 साइन 7 डिग्री. पुन्हा काय करणार तुम्ही न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2 नच मल्टिप्लाय करणार आहे. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा काय येते 56 इंटू 2 किती होतो
56 into 2 समोर वरती करतो आता इज इक्वल टू साइन 112 डिग्री आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे 8 into 2 16 साइन 7 डिग्री. ओके, ही तुमची फायनल स्टेप आली असेल याच्यानंतर. राईट इथपर्यंत सगळ्यांना जमलं असेल, कोणाकोणाला वरची स्टेप जमली असेल. ओके, हा, आणि कोणाकोणाचा प्रॉब्लेम काय झाला असेल समजलं तर खरं सगळं, पण लिहिता आलं नसेल. राईट, त्याला लागती प्रॅक्टिस, पूर्ण एक्झाम्पल बघावं लागतात. ओके, तुम्ही जर प्रॅक्टिस करसाल, फॉर्म्युले दररोज रीड करसाल, त्याच्यावरती जर एक्झाम्पल सॉल्व्ह करीत असाल तर गॅरंटी देतो तुम्हाला मी, तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल जमणार आणि लगेच कळून जाईल या एक्झाम्पल मध्ये काय करायचं तर. ओके, बघा हा पार्ट आला असेल तुम्हाला. हा, ओके, याला आपल्याला कन्वर्ट करायचं. बघा, साइन 68 डिग्री अपॉन 16 कॉस 83 डिग्री, याच्यामध्ये कन्वर्ट करायचे. इथे काय आहे साइन आणि इकडे काय आहे कॉस आहे. इज इक्वल टू ॲज इट इज. हा साइन 112 डिग्री आणि इकडे काय 68 डिग्री आहे. बघा कशामधून काय मायनस केला की आपल्याला 68 डिग्री भेटणार आहे. 180 मायनस 112 डिग्री केला मी तर काय ते 68 डिग्री येतो. बरोबर, 68 डिग्री येतो. राईट, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 180 का घेतलाय. राईट, बघा इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय आहे साइन आणि इकडे पण काय आहे साइन आहे. ज्या वेळेस अँगल मध्ये 180 असतो ना त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इकडे कोणतं पण असेल, 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधलं कोणतं पण, साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक, अँगल मध्ये 180 मायनस 100 इकडे काही असं ना थिटा काय घेणं नाही. इकडे 180 पाय 2 पाय 3 पाय म्हणजे काय 180च्या मल्टिपल मध्ये असेल. ओके, मल्टिपल n मल्टिपल, n बिलॉंग्स टू n मल्टिपल मध्ये असेल आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर असेल त्यावेळेस हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. ते अलाइड अँगल मध्ये आपण व्यवस्थित घेणार आहे. फक्त लक्षात एवढं ठेवा 180 ला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण घेणार आहे तो अलाइड अँगल. त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले बघणार आहेत आपण व्यवस्थित, सगळं समजून सांगणार आहे. फक्त एवढं आता लक्षात ठेवा 180 ला हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. मग मी काय करतो 180 मायनस 112 डिग्री इज इक्वल टू काय असतो 68 डिग्री. राईट, तर याला कन्वर्ट करतो आता मी साइन 180 मायनस 112 डिग्री. याची व्हॅल्यू काय येणार आहे सेम हाच पार्ट येतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. बरोबर, ओके राईट. डिनॉमिनेटरला काय येणार आहे बघा, आता डिनॉमिनेटरला वरचं दिसत नाही. ठीक आहे, बघा आता साइन 180 मायनस 112 डिग्री. यस, दिसत नाही का साइन 118 मायनस 112. आता ओके, डिनॉमिनेटरला बघा, डिनॉमिनेटरला 7 डिग्री आहे, इकडे काय 83 आहे. तर मला 90 मधून 7 डिग्री मायनस केला तर काय होतो 90 मायनस 7 डिग्री काय येईल 83. 90 का घेतला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 6 पैकी कोणतं पण असेल, जर अँगल मध्ये 90 डिग्री असेल ओके तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते. साइनचं कॉस, एवढंच लक्षात ठेवा, साइनचं काय होणार आहे कॉस. अलाइड अँगल मध्ये सगळं बघणार होतो आपण. तर इथं काय होणार आहे आता साइन ला साइन ऍज इट इज होईल. हो यस, काय एक मिनिट, 16 पार्ट ऍज इट इज आणि इकडे काय येणार आहे आता हा शांत बसा 90 मायनस 7 डिग्री किंवा मग काय करणार तुम्ही 7 डिग्री ना 90 मायनस 83 डिग्री. 90 मायनस 83 डिग्री, 90 मधून 83 गेला तर किती होतो 7 डिग्री. ह्या अँगलला मी सम मध्ये केले, हा अँगल यस सम मध्ये कन्वर्ट केले.
सम आणि डिफरन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे फॉर्म्युले बघितले आपण. ओके, साइन 15 डिग्रीला कसं कन्वर्ट केलं होतं, 16 डिग्री मायनस 45 डिग्री, सेम ॲज इट इज. 7 डिग्रीला मी कशामध्ये कन्वर्ट केले, 90 डिग्री मायनस 83 डिग्री मध्ये कन्वर्ट केले. ओके, 83. आणि वरती काय येणार आहे, बरोबर 68. सॉरी वरती काय येणार आहे 68. 180 मायनस 68 इज इक्वल टू काय होतो 112 डिग्री येईल, राईट. आता बघा मायनस करायचं तर काय येणार आहे, आता बघा साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 180 ला चेंज होत नाही म्हटलं मी, तर काय येणार आहे साइन 68 डिग्री, थिटा समोरचा ऍज इट इज राहतो, डिनॉमिनेटरला 16 ऍज इट इज. ज्यावेळेस अँगल मध्ये 90 असेल त्यावेळेस काय होणार आहे, साइनचं कॉस होते, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते, कॉस 83 डिग्री. हेन्स प्रूव्ह. ओके, कोणाला नाही समजलं, समजलं सर्वांना? काहीच नाही, अननोन अँगल आहे ना त्याला मी कन्वर्ट केलंय, एक नोन अँगल मध्ये आणि एक अननोन अँगल मध्ये. यस, लास्टचा जी स्टेप आहे 112 डिग्री अपॉन 7 डिग्री, त्याला मी काय केलं, नोन मायनस अननोन अँगल मध्ये कन्वर्ट केलंय. ओके, अननोन अँगल आपल्याला ऑलरेडी दिलेला होता 68 डिग्री आणि 83 डिग्री. हा, मला तुमच्याकडून आन्सर अपेक्षित होतं, तुम्ही काय लॉजिक लावसाल, त्याच्यामुळे मी थोडस थांबलो होतो. आन्सर दुसरं सांगितलं होतं मी, त्याच्यामुळे सांगितलं होतं. झालं का राईट डाऊन, समजलं सर्वांना? हेन्स प्रूफ. हा, होमवर्कला क्वेश्चन घ्या तुम्हाला. कॉस π/4 प्लस एक्स प्लस कॉस π/4 मायनस एक्स इज इक्वल टू √2 इंटू कॉस एक्स. हे प्रूव्ह करायचंय तुम्हाला. उद्या सर्वांनी आन्सर सांगायचंय सर या टाईपचा. हा बरोबर आहे, पहिल्याच टाईपचा क्वेश्चन आहे, राईट. कॉस ए प्लस बी कॉस ए ह्या टाईपचा पण देतो मी. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट होता, राहिला होता आपला. सर या टाईपचा क्वेश्चन मध्ये 90 180 चा यूज करायचा का? यस, नाही करायचा. हे जे एक्झाम्पल दिले याच्यात नाही करायचा, आधीच एक्झाम्पल होतं फक्त ते. ओके, याच्यात फक्त साइन π/4 म्हणजे 45 डिग्री असतो याच्यात, आणि साइन 45 डिग्री आपल्याला नोन आहे, एक सांगणं आहे. आता एलची साइड इक्वल टू आरची साइड आणायची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला. हा प्रूव्ह करायचा इथंच, साइन 3x अपॉन साइन 3x. हा 9 नंबरचा आहे. हा जो आहे ना मिसलेनियस मध्ये क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 6 आहे हा मिसलेनियस मध्ये. ओके, आणि हा काय 9 नंबर. क्वेश्चन नंबर 3 आहे, एक्सरसाइज 3.3 मधला 9 नंबरचा आहे. साइन 3x अपॉन कॉस एक्स प्लस कॉस 3x डिवाइडेड बाय साइन x इज इक्वल टू 2 cot x, 2 cot 2x. लगेच सॉल्व करायचा. यस, हा क्वेश्चन इथेच करायचा आहे, सगळ्यांनी आन्सर सांगायचं, प्रूव्ह करायचं. एलएचएस साइड इज इक्वल टू आरएचएस साइड प्रूव्ह करायची तुम्हाला. ओके, आणि हा होमवर्कला आहे.
क्वेश्चन नंबर 6 मिसलेनियस मध्ये cos π/4 प्लस एक्स प्लस cos π/4 मायनस एक्स, cos a प्लस बी चा फॉर्म्युला यूज करायचा आणि इथं cos a मायनस बी आणि प्रूव्ह करायचंय. ओके, क्वेश्चन नंबर 3 हा इथंच करायचा 9 नंबरचा. हा यस एक्सरसाइज 3.3 मधलाच आहे क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे का एक्सरसाइज 3.3 मधलाच आहे. एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन नंबर 3 मधला 9 नंबर. ओके, हिंट सांगतो तुम्हाला. काय करायचं, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बघा. साइन साइन कॉस कॉस येईल आणि मधात ऍडिशन आहे. कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी फॉर्म्युला यूज करायचा. येऊन जाईल लगेच. करता येईल का तुम्हाला? दाखवा कसे लिहिलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे क्वेश्चनला. ओके, कोणाकोणाचा आन्सर आलाय? येस, डन डन. एक्सरसाइज 3.3 इथंच क्लास वर्क आहे. एक क्वेश्चन होमवर्कला दिलाय तुम्हाला मी. cos π/4 प्लस एक्स प्लस cos π/4 मायनस एक्स इज इक्वल टू √2 cos x. हा होमवर्कला आहे. क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 3.3 9 नंबरचा क्वेश्चन. sin 3x अपॉन cos x प्लस cos 3x अपॉन sin x इज इक्वल टू 2 cot 2x. यस, ह्या क्वेश्चन मधली LHS साइड घ्यायची तुम्हाला, RHS साइड प्रूव्ह करायची. LHS साइडला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि फॉर्म्युला यूज करायचा cos a प्लस बी इन cos a इंटू cos b प्लस sin इंटू sin b. येऊन जाईल लगेच आन्सर. ट्राय करा, चुकलं तरी चालेल. चॅट सेक्शन मध्ये सांगा कुठं कुठं तुम्हाला जमत नाही, कोणती स्टेप केलेली आहे तुम्ही. चॅट सेक्शन मध्ये सांगा. डन. वर्षिकाचं बरोबर आलंय म्हणते ती. LHS साइड इक्वल टू RHS साइड प्रूव्ह झालेली आहे. अजून दुसरे काय करतात? बाकीच्यांचं काय चालू आहे? सुमितचं झालं म्हणतो. सुमित सुद्धा म्हणतोय झालंय. ठीक आहे, हा पण तुम्हाला होमवर्कला क्वेश्चन असणार आहे. हा पण होमवर्कला असणार आहे. ओके, हे पण तुम्हाला प्रूव्ह करायचंय. आणि जर याचा आन्सर नाही आला तर मी उद्या सांगणार तुम्हाला. मी याची हिंट देतो तुम्हाला. हिंट अशी असणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. न्यूमरेटरला काय येईल बघा, sin 3 थीटा इंटू sin थीटा प्लस cos 3 थीटा इंटू cos थीटा. फॉर्म्युला यूज करायचा आहे cos a प्लस बी, सॉरी cos a मायनस बी चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. यूज cos a मायनस बी आणि नेक्स्ट खाली डिनॉमिनेटरला काय येणार आहे, sin थीटा इंटू cos थीटा. sin x इंटू cos x डिनॉमिनेटरला. त्यासाठी कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये sin x इंटू cos x असते? sin 2x ला. sin 2 थीटा त्या फॉर्म्युल्यामध्ये काय असते? sin थीटा इंटू cos थीटा म्हणजे 2 sin थीटा इंटू cos थीटा. राईट, दोन्ही फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. हा, डिनॉमिनेटरला sin x इंटू cos x आहे, 2 नाही, तर न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करायचे. ओके, आणि आन्सर काढायचंय. यस सर झाला काय ते
जरा वेळ लागला पण बरोबर आहे. गुड. वेळ लागू द्या स्टार्टिंगला, काही प्रॉब्लेम नाही. श्रद्धा, थोडा वेळ लागला चालतोय, काही प्रॉब्लेम नाही. डन. गुड. स्टार्टिंगला टाइम लागला तरी चालेल. ट्राय करा सर्वजण. एवढ्या मुलांमधून 10 जण आन्सर सेंड करताय तुम्हाला. येस येस. फॉर्म्युला यूज करायचा तो, यूज कॉस ए मायनस बी, आणि डिनॉमिनेटरला तो यूज करायचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे तुम्हाला, एक साइन एक्स बाय 8 साइन एक्स बाय 8 इंटू कॉस एक्स बाय 4 इंटू कॉस एक्स बाय 2 एक्स बाय 2. ओके. आणि पुन्हा काय इकडं इंटू साइन झालं का? हा, ते कॉस करा वाटलं तर सोपं पडेल मला. कॉस आणि इथं काय साइन एक्स बाय 8 आहे. इज इक्वल टू तुम्हाला प्रूव्ह करायचंय साइन एक्स इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं तुम्हाला? साइन एक्स करायचंय. गुड. कसं करणार तुम्ही? हिंट देतो याची पण तुम्हाला थोडीशी. येस येस. बघा, तुम्हाला मी सब मल्टिपल अँगल बघितले होते. सब मल्टिपल, मल्टिपल, सब मल्टिपल. ओके. त्याच्यातलाच एक पार्ट आहे, डिनॉमिनेटरला एक्स बाय 8 आहे. ओके. इथं काय आहे साइन, इथं काय आहे कॉस. बोल नका. साइन आणि कॉस आहे. कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे तुम्ही? साइन टू थीटा. साइन टू थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. मी जर इकडे थीटा जर घेतला, फॉर एक्झाम्पल थीटा बाय 8 जर घेतला, तर कॉस थीटा बाय 8, तर इकडे काय येणार आहे? हे बघा, इथं 1 होता, इथं काय आला डबल. तर याचा 8 थीटा बाय 8 आहे ना, त्याला डबल केला इथं, तर 2 थीटा अपॉन 18. 2 न जर समजा आपण याला मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, 2 4 चा 8 होऊन जाईल, तर काय येणार आहे 4 थीटा. हा फॉर्म्युला होईल का? थीटा बाय 4, थीटा बाय 4 होऊन जाईल. राईट. यस. याचं कन्वर्ट असं होईल. पुन्हा तुम्हाला काय आहे समोर? साइन थीटा बाय 4 आणि कॉस थीटा बाय 4. पुन्हा पुन्हा हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. ओके. हिंट दिली मी थोडीशी तुम्हाला, इथं हिंट दिलेली. ओके. यस. झालं सर्वांचं लिहून? हा क्वेश्चन टेक्स्ट बुक मधला नाही. हा क्वेश्चन, पण अशा प्रकारचे टेक्स्ट बुक्स मध्ये क्वेश्चन आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके. जे क्वेश्चन आडलेत ते तुम्ही इथं येऊन विचारलं तरी चालेल, नाहीतर लेक्चर चालू असताना विचारलं तरी चालेल. सेम टाईपचा क्वेश्चन तुम्ही लगेच विचारू शकता मला, काही प्रॉब्लेम नाही. ओके. सेम टाईपचं, जी टाईप चालू आहे का आपली, त्या टाईप मधले जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही विचारू शकता, कोणाला जास्त जर प्रॅक्टिस करायची असेल तर. ओके. हा, नेक्स्ट टॉपिक आहे आपला, क्या नाही रब दिस. एक मिनिट. ठीक आहे. प्रॅक्टिस करा, जमतात गणित एकदम. यस. डन सर. ओके. कुलकर्णी. ओके. श्रद्धा कुलकर्णी. बाकींचे कुंदन, हर्षल. गुड. मॅसेज करत चाल जा, मला पण थोडस एनर्जी वाढाल बघा, तुम्ही जर मॅसेज सेंड करत राहाल तर अजून चांगल्या प्रकारे शिकवेल मी. डन. गुड.
तुम्ही मला आता क्वेश्चन विचारत चाल जा. सेम टाईपचे क्वेश्चन घरी सॉल्व्ह करायचे, ज्यांना जास्त प्रॅक्टिस करायची असेल त्यांनी, आणि लगेच क्लासमध्ये विचारायचं ऑनलाईन लेक्चर मध्ये. त्या क्वेश्चनचे मी तुम्हाला हिंट किंवा पूर्ण सॉल्व्ह करून पण देईल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. यस. आता बघा, आता मल्टिपल अँगल मध्ये शेवटचा एक टॉपिक राहिला आपला. थोडं 10 मिनिट घेऊ त्याच्यावरती, आणि लगेच उद्याच्या लेक्चर मध्ये आपण आलाइड अँगल बघणार आहोत. उद्याचा लेक्चर खूप खूप महत्वाचं आहे. उद्या म्हणजे आपलं ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चर होईल का, तेच आपलं उद्या असणार आहे. ओके, म्हणजे परवा दिवशी असेल आपलं, नेक्स्ट लेक्चर मध्ये होईल आपलं. ओके, राईट आहे, उद्या आपलं लेक्चर नाही आहे, बरोबर आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आलाइड अँगल बघणार आहोत. यस, होमवर्कचे क्वेश्चन हा घरीच करून टाकायचे. राईट, बघा. हा, प्रूव्ह दॅट साइन 3 थीटा ट्रिपल अँगल तयार होईल. मल्टिपल मध्ये ट्रिपल अँगल बघा, साइन थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला असतो 3 साइन थीटा मायनस काय असतो 4 साइन क्यूब थीटा. हे तुम्हाला लिहून दिलेत मी फॉर्म्युले, 3 फॉर्म्युले. राईट, त्याचे प्रूफ मांडायचं आपल्याला, प्रूव्ह दॅट करायचंय. एलएचएस साइड घ्यायची आणि आरएचएस साइड प्रूव्ह करायची आपल्याला, बरोबर. ओके, बघा. यस, एलएचएस साइड इज इक्वल टू आरएचएस साइड प्रूव्ह करायची आपल्याला. एलएचएस साइड काय आपली, एलएचएस इज इक्वल टू साइन 3 थीटा आहे. ओके, एलएचएस इज इक्वल टू काय आहे, साइन 3 थीटा. साइन 3 थीटा मी कन्वर्ट करतो साइन 2 थीटा प्लस थीटा मध्ये. ओके, अरे चार्ट सेक्शन मध्ये एक मिनिट. हा, काय मेसेज पाठवलं तुम्ही. यस सर, गुड. हा, नेक्स्ट आपण ट्रिपल अँगल बघायला जाऊ आता. ठीक आहे, हा गुड. हे बघा, ट्रिपल अँगल साइन 3 थीटा इज इक्वल टू, लक्ष द्या इकडे सर्वजण, साइन 3 थीटा इज इक्वल टू 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात बघा. ओके, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, म्हणजे थेरम आहे, प्रूव्ह करायचा आहे तुम्हाला. एलएचएस साइड इज इक्वल टू आरएचएस साइड खूप महत्वाची आहे. एलएचएस साइड काय आहे, साइन 3 थीटा इज इक्वल टू साइन 3 थीटाचं सिम्प्लिफाय केलं मी साइन 3 थीटाला 2 थीटा प्लस थीटा मध्ये. साइन ए प्लस बी काय असतो फॉर्म्युला, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ओके, साइन ए प्लस बी, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. नेक्स्ट, आता इथे जे आलंय ना साइन 2x, साइन 2 त्याचा फॉर्म्युला काय आताच बघितलं आपण, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा आणि कॉस थीटा ॲज इट इज प्लस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला काय आहे, इन द फॉर्म ऑफ साइन. कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ साइन काय तो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 मीन्स 2 थीटा आहे त्याचा हाफ होईल नुसता थीटा इंटू काय आहे साइन थीटा. ओके, कोणते कोणते फॉर्म्युले इथे बघ, यूज कोणते कोणते करतोय आपण, साइन ए प्लस बी, नेक्स्ट साइन 2a किंवा साइन 2 थीटा, हे फॉर्म्युले बघायला आपण. ओके, काय होणार आहे इथं बघा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इंटू कॉस थीटा काय होतो कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन थीटाला मतलब मल्टिप्लाय केलं काय होतो साइन थीटा मायनस 2 साइन, हे बघा साइन स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा काय होतो साइन क्यूब थीटा होऊन जाईल. इज इक्वल टू ॲज इट इज, 2 ला 2 ॲज इट इज, साइन थीटाला साइन थीटा ॲज इट इज. ओके, साइन थीटाला साइन थीटा ॲज इट इज, कॉस स्क्वेअर थीटाला इन द फॉर्म ऑफ साइन, कॉस स्क्वेअर थीटाला साइनच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल बरं, एक फॉर्म्युला बघितला होता आपण, साइन स्क्वेअर थीटा प्लस
कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, देन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाला मी साइनच्या फॉर्म मध्ये लिहिलंय. या कॉस स्क्वेअर थिटाला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहून काढलाय प्लस साइन थिटा इंटू हा जो 2 आहे का मी स्टार्टिंगला घेतो इंटू काय असणार आहे साइन क्यूब थिटा असणार आहे. ओके, इथं कोणतं साइन येणार आहे आता 1 मिनिट हा. बरोबर आहे इथं या कॉस स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा केलंय आणि हा साइन थिटा इट इज -2 साइन क्यूब थिटा. नेक्स्ट काय होईल या साइन थिटा मध्ये मल्टिप्लाय करा 2 साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा 2 साइन क्यूब थिटा प्लस ला प्लस ॲज इट इज साइन थिटा ॲज इट इज -2 साइन क्यूब थिटा. इथपर्यंत आलेला आहे. आता बघा -2 साइन क्यूब थिटा आणि -2 साइन क्यूब थिटा किती होतात -4 साइन क्यूब थिटा. ओके, या दोन स्टेप -2 -4 साइन क्यूब थिटा आणि इथं काय होणार आहे 2 साइन थिटा प्लस 2 साइन थिटा आणि प्लस साइन थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा. ओके, हेन्स प्रूव्ह. यस, हेच करायचं होतं आपल्याला. बघा साइन थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा -4 साइन क्यूब थिटा. एक वेळेस अजून एकदा सांगतो मी साइन थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा -4 साइन क्यूब थिटा हे प्रूव्ह करायचं होतं. एलिचची साइड घेतली मी साइन 3 थिटाचं कन्वर्ट मी केलंय 2 थिटा प्लस थिटा मध्ये साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज केलाय, लिहून दिलेला आहे साइन ए प्लस बी साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. साइन 2 थिटा आलेला इथं साइन 2 थिटाला लिहिलं मी 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा ह्याला मी याच्यामध्ये लिहिलेला आहे. ओके, प्लस हा जो पार्ट आहे ना कोणता हा यस प्लस ला प्लस ॲज इट इज हा जो आहे ना cos 2 थिटा याला कन्वर्ट केलं मी इन द फॉर्म ऑफ साइन 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा. cos 2 थिटा फॉर्म्युला आहे 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा ॲज इट इज. नेक्स्ट 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होतो कॉस स्क्वेअर थिटा प्लस ला प्लस ॲज इट इज साइन थिटा इंटू 1 साइन थिटा मायनस ला मायनस ॲज इट इज 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा काय होतो साइन क्यूब थिटा होऊन जाईल. नंतर आता हे एवढ्या टर्म मध्ये फक्त कॉस स्क्वेअर थिटा आलंय त्याला पण साइनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे इन द फॉर्म ऑफ साइन. तर हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ह्या कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला साइनच्या फॉर्म मध्ये आणायचंय. तर साइन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय केलं मी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा केलंय. ह्या कॉस स्क्वेअर थिटाला केलं मी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बाकीच्या पूर्ण जेवढ्या टर्म आहे का त्या आधी लिहून काढल्या ह्या स्टेप मध्ये. ओके, नेक्स्ट स्टेप बघा. आता हे जे 2 साइन थिटा आहे ना या ब्रॅकेट मध्ये मी मल्टिप्लाय केले 2 साइन थिटा इंटू 1 2 साइन थिटा मायनस ला मायनस ॲज इट इज 2 साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा 2 साइन क्यूब थिटा प्लस ला प्लस ॲज इट इज साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा. हा पार्ट पण ॲज इट इज लिहिला आहे. ओके, आता त्याच्यामध्ये साइन सगळीकडे आलेला आहे. 2 टर्म साइन क्यूब थिटाचे आलेले आहेत आणि 2 टर्म साइन थिटाचे आलेले आहेत. 2 साइन थिटा प्लस साइन थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा झाला आणि -2 साइन क्यूब थिटा -2 साइन क्यूब थिटा किती होतो -4 साइन क्यूब थिटा. बस, आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. ओके, मग काय झालंय LHS इज इक्वल टू RHS आपल्याला प्रूव्ह झालेलं आहे. ओके, हेन्स प्रूव्ह. लिहून घ्या, खूप सोपं आहे, फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका फक्त. RHS हेन्स प्रूव्ह खूप सोपे क्वेश्चन आहेत. सेम तेच फॉर्म्युले डबल रिपीट होते. ओके, समजलं का? चॅट सेक्शन मध्ये आन्सर सेंड करत चाल जा. क्लिअर इयर. ओके, राईट. सर सप्टेंबर मध्ये 2 साइन क्यूब थिटा कसं आलं? तर 6 स्टेप मध्ये ना, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि 6. ओके, हे बघा 6 स्टेप जी आहे
1 2 3 4 5 आणि 6 ही स्टेप ना. त्याच्यात काय सांगायचं? हा काहीच नाही. 2 sin θ मल्टिप्लाय केलं फक्त या ब्रॅकेट मध्ये. 2 sin θ into 1 2 sin θ मायनस 2 into इथं काय आहे sin स्क्वेअर थिटा आहे, इथं काय आहे sin θ. sin θ into sin स्क्वेअर थिटा sin क्यूब थिटा झालाय आणि मायनसला मायनस 2 ला 2 sin क्यूब थिटा. ओके 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 गुड. कोणाला अडचण अजून? येस. लिहून घ्या. राईट डाऊन. रिटर्न. ओके गुड. हे बघा उद्याचं लेक्चर खूप महत्वाचं आहे. उद्या सर्वांनी हजर राहा. उद्या आलाइड अँगल वर बघणार आहोत आपण. आलाइड अँगल शिकणार आहोत. सर सेकंड स्टेप एक्सप्लेन अगेन. सेकंड स्टेप नाही समजले का? हे बघा सेकंड स्टेप मध्ये काय झालं, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज केलाय. तो काय आपला हा इथे साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस इंटू साइन बी. ओके तो फॉर्म्युला यूज केलाय आपण. ए इज इक्वल टू काय पुट केला मी 2 थीटा. ए इज इक्वल टू 2 थीटा आणि बी इज इक्वल टू काय केला मी थीटा. हे रफ वर्क साईडला लिहि जा. नंतर तुम्हाला लक्षात येत जाईल की काय आपण वापरलंय, काय एक्झाम म्हणजे ह्या स्टेपला आपण काय केलेलं आहे, कोणता फॉर्म्युला यूज केलाय हे तुम्हाला कळत जाईल सगळं काही गोष्टी. ओके येस येस. ज्यांचं लिहून झालंय समजलं असेल ते लिहू झालं तरी चाललं आता. Okay. See you tomorrow. Sorry, see you next lecture. See you next lecture. Bye. Good.